इंटरेस्टिंग गोष्ट दिसली जी मला तुम्हाला दाखवायची आहे. आता आम्ही आलो आहोत नॉर्वेमधल्या बोर्गुन स्टीव चर्चला. हे चर्च अराउंड 800+ इयर्स ओल्ड आहे आणि याचं कन्स्ट्रक्शन 1180 मध्ये झालं होतं. सो चला आपण एक्सप्लोर करूया हे चर्च. हे आहे बोर्गुन स्टीव चर्चचं व्हिजिटर सेंटर. चर्चला व्हिजिट करायचं असेल तर सगळ्यात पहिले इथे या. इथे तुम्हाला तिकीट्स मिळतील. जर तुम्हाला चर्चच्या आत जाऊन या 800 वर्ष जुन्या स्टीव चर्चचा अनुभव घ्यायचा असेल तर तिकीट प्राईस 150 NOK पर ॲडल्ट आहे. या व्हिजिटर सेंटरच्या आत गेल्यावर एक कोझी कॅफे दिसते. बोर्गुन स्टीव चर्चचं हिस्ट्री समजून घेण्यासाठी एक्झिबिशन आहे आणि सोव्हिनियर शॉप्स पण आहेत. या व्हिजिटर सेंटरमधून बाहेर आलं आता 3-4 मिनिट्सच्या वॉकवर वायकिंग चर्च आहे. आता इथून वॉक करत जातोय आणि बघा तुम्ही बघू शकता हे आहे बोर्गुन स्टीव चर्च. हे 800 इयर्स ओल्ड चर्च आहे. Okay, you ask people not to walk on the graveyard. Okay. No use of flash. Okay. And no touching of the building. Sure. ग्रेव्हयार्डच्या ग्रासवर वॉक करणं आणि चर्चच्या आत फ्लॅश लाईट अलाउड नाही आहे. बोर्गुन स्टीव चर्च नॉर्वेच्या लॅरिडल एरियामध्ये आहे. आजूबाजूला खूप ब्युटिफुल असे माउंटन्स आणि इथे आहे हे मध्ययुगीन चर्च. या चर्चचं कन्स्ट्रक्शन स्टेव या शब्दाचा अर्थ आहे वुडन पोस्ट किंवा लाकडाचे उभे खांब. ही चर्च या वुडन पोस्टवर उभी आहे. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही चर्च बांधताना मॉडर्न मशिनीज नव्हते, पॉवर टूल्स नव्हते आणि खिळेसुद्धा जवळपास वापरले गेले नव्हते. लाकडाचे जॉईंट्स, लॉकिंग सिस्टीम आणि ट्रेडिशनल वुडन वर्किंग टेक्निक्स वापरून ही चर्च उभी केली गेली. म्हणून 800 वर्षानंतर सुद्धा ही चर्च मजबूत आहे. चर्चच्या रूफवर तुम्हाला ड्रॅगन हेड्स दिसतील. हे ड्रॅगन हेड्स फक्त डेकोरेशन नव्हते. पूर्वीच्या लोकांचा असा विश्वास होता की ड्रॅगन दुष्ट शक्ती आणि वाईट आत्म्यांना दूर ठेवतो, म्हणून ते चर्चवर ड्रॅगन हेड्स बनवत असत. आतमध्ये डिम लाइटिंग, लाकडाचा सुगंध आणि शांत वातावरण जाणवतं. लाकडावर केलेले सुंदर कार्विंग्स, मेडिवल आर्किटेक्चर आणि ओरिजिनल स्ट्रक्चर खूप सुंदर आहे. हे ख्रिश्चन आणि वायकिंग ट्रेडिशनचं एक खूप सुंदर एक्झाम्पल आहे. एक गोष्ट खूप लोकांना माहीत नाही की ही वायकिंग चर्च नाही आहे, कारण वायकिंग एज साधारण 793 ते 1066 मध्ये होतं आणि ही चर्च 1180 नंतर बांधण्यात आली. म्हणजे ही चर्च वायकिंग काळानंतर बांधण्यात आली आहे.
पण मग लोक तिला वायकिंग चर्च का म्हणतात? त्याचं कारण म्हणजे हिचं आर्किटेक्चर. ही चर्च बनवताना नॉर्वेजियन लोकांनी त्यांच्या पूर्वीच्या वायकिंग क्राफ्ट्समॅनशिपचा खूप मोठ्या प्रमाणात वापर केला आहे. ड्रॅगन हेड्स, वुडन कार्विंग्स आणि डिझाईनमध्ये वायकिंग कल्चरचा इन्फ्लुएन्स दिसून येतो. म्हणून टुरिस्ट तिला वायकिंग चर्च म्हणून ओळखतात. हे चर्च इतकी वर्ष टिकून राहिलं कारण म्हणजे बेस्ट वूड, योग्य कन्स्ट्रक्शन टेक्निक्स आणि नॉर्वेचं थंड क्लायमेट. माउंटन व्ह्यू खूप सुंदर दिसतो. समोर हे न्यू चर्च पण आहे. ते 1868 मध्ये बांधण्यात आले. हे चर्चचे बेल टॉवर आहे. आम्ही जस्ट बोरगुन चर्च बघून निघालो आणि हा बघा मागे व्ह्यू माझ्या, किती सुंदर व्ह्यू आहे. मला आता इथे खूप एक इंटरेस्टिंग गोष्ट दिसली जी मला तुम्हाला दाखवायची आहे. नॉर्वेमध्ये हा एक स्टॉल आहे रोडच्या साईडला. इथे विक्रेता नाही आहे. इथे काही चेरीज आहेत आणि काही ज्यूस आहेत. त्याचे प्राईस इथे मेन्शन केले आहेत. तुम्हाला हवे ते तुम्ही पिक करायचं आणि स्कॅनरने पे करायचं और बॉक्समध्ये पैसे टाकायचे. सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे इथे लोक प्रामाणिकपणे पैसे भरतात, कोणताही कॅमेरा नाही तरी. आहे ना इंटरेस्टिंग? विदाउट सेलर शॉप. हा आहे लॅरिडल टनेल, वर्ल्डमधला सगळ्यात लाँग रोड टनेल जो 24.5 किलोमीटर लाँग आहे. हा टनेल नॉर्वेमध्ये लॅरिडल आणि ओव्हरलँड या भागांना जोडतो. हा टनेल इतका मोठा आहे की प्रवास कंटाळवाणा वाटू नये म्हणून टनेलमध्ये ठराविक अंतरावर निळ्या आणि पिवळ्या रंगाच्या आकर्षक प्रकाश योजना करण्यात आल्या आहेत. या टनेलमध्ये एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचायला साधारण 20 मिनिट्स लागतात. आता ऑलमोस्ट 4 o'clock झाले आणि आम्ही आमच्या कॅम्पिंग साईटला पोहोचलो. मला वाटतं हा व्हिडिओ खूप मोठा होईल, सो मी तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये दाखवते. सो इफ यू लाईक दिस व्हिडिओ देन प्लीज लाईक, शेअर अँड डू कमेंट. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.